नमस्कार, किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। उद्धव ठाकरेंनी केस जिंकली, शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंकडे। एकनाथ शिंदे तोंडावर आपटले, बाळासाहेबांची पुण्याई कामाला आली। बाळासाहेबांनी लिहिलेल्या पक्षाच्या घटनामुळे उद्धव ठाकरे जिंकले। नेमकं काय घडले, बातमी काय आहे, सविस्तर पाहूया। मित्रांनो, अनेक दिवसांपासून शिवसेना कुणाची, पक्ष कुणाचा, दावे प्रतिदावे आणि एकमेकांवरती टीका हा तमाशा गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्रातील मराठी माणूस बघत होता। कुणाच्या मते शिवसेना ठाकरेंची, तर कुणाच्या मते शिवसेना एकनाथ शिंदेंची। मात्र बाळासाहेबांच्या मते शिवसेना उद्धव ठाकरेंची। ती कशी, अगदी सोप्या भाषेत आपण पाहूया। मित्रांनो, बाळासाहेब ठाकरे यांनी 1992 साली एक पक्षाची घटना लिहिली। त्यानंतर तब्बल 7 ते 8 वर्षांनी कार्याध्यक्ष पदाची निर्मिती केली। मित्रांनो, शिवसेना प्रमुख पद हे बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर कोणालाही देता येणार नाही असा पक्षाचा प्रस्ताव झाला आणि त्याच अनुषंगानं कार्याध्यक्ष पदाची निर्मिती झाली। मित्रांनो, ज्या प्रकारे शिवसेना प्रमुखांना पक्षाचे अधिकार होते, तेच अधिकार कार्याध्यक्ष या पदाला देण्यात यावे असं स्पष्टपणे शिवसेना पक्षाच्या घटनेमध्ये नमूद केलं आहे। त्यामुळे शिवसेना पक्षाची वाटचाल कशी करायची, कुणाला पक्षातून काढायचं, कुणाला नेतेपदी नियुक्त करायचं, असं प्रत्येक अधिकार कार्याध्यक्ष पदाला देण्यात आलेले आहेत। त्यामुळे सध्या तरी शिवसेना पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे असून शिवसेना पक्षाचे संपूर्ण अधिकार उद्धव ठाकरे यांना आहेत असा युक्तिवाद आज कोर्टात करण्यात आलेला आहे। त्यामुळे जवळपास 80 ते 90% भक्कम बाजू उद्धव ठाकरेंची पाहायला मिळत आहे। सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेना नाव, पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंना 100% मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। मात्र तुम्हाला काय वाटतंय ते खाली कमेंट करा। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या लाडक्या किसान मराठी न्यूजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।